गेल्या काही दिवसांपूर्वी दादरमधील कबूतरखान्याचा वाद चिघळला होता। तो क्षमतो न क्षमतो तोच आता उपनगरांमध्ये नवीन कबूतरखाने निर्मितीची योजना आखली गेली। कबूतर हे शहराच्या जीवनाचा भाग आहेत, पण त्यांच्यामुळे होणारा त्रासही कमी नाही। गेल्या काही महिन्यांपासून कबूतरखान्यांचा प्रश्न मुंबई महानगरपालिकेसाठी डोकेदुखी ठरलाय। त्यातच आता उपनगरात 1-2 नव्हे तर तब्बल 13 नव्या कबूतरखान्यांची योजना आखली गेली। नेमके हे कबूतरखाने कुठे असणार आहेत आणि त्यासाठी कुणी कशी तयारी दर्शवले पाहूया त्याचा खास रिपोर्ट। नमस्कार, मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन। मुंबईतल्या दादर इथं असलेला हा कबूतरखाना गेल्या काही दिवसांपासून वादाचा केंद्रबिंदू बनला होता। प्रकरण न्यायालयापर्यंत पोहोचलं तर आता मुंबई महानगरपालिकेनं उपनगरात तब्बल 13 कबूतरखान्यांचा घाट घातलाय। लोकवस्तीपासून हे कबूतरखाने दूर असतील अशी ही योजना आहे। यातून शहरी भाग सुटला तरी उपनगरांवर त्याचा भार पडणार आहे। मुंबई महानगरपालिकेने 25 प्रभागांमध्ये जागांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्यापैकी 12 प्रभागांनी 13 कबूतरखान्यांसाठी तयारी दर्शवली। विशेष म्हणजे हे सर्व नवे कबूतरखाने उपनगरांमध्ये होणार आहेत। मुंबईत एकूण 51 कबूतरखाने आहेत, पण न्यायालयाच्या आदेशानुसार आणि विधान परिषदेतील चर्चेनंतर काही कबूतरखाने बंद करण्यात आले। आता नव्या कबूतरखान्यांसाठी लोकवस्तीपासून 500 मीटर अंतराची अट घालण्यात आली। शहरातील 9 प्रभागांनी जागा उपलब्ध नसल्याचं सांगितलंय, तर उपनगरातील 4 प्रभागांनी असमर्थता दर्शवली। परिणामी एच पश्चिम वांद्रे ते सांताक्रूज, के पश्चिम विलेपार्ले आणि अंधेरी, के उत्तर जोगेश्वरी, एल कुर्ला, एम पूर्व मानखुर्द, एम पश्चिम चेंबूर, एन घाटकोपर, पी दक्षिण गोरेगाव, आर उत्तर दहिसर, आर मध्य बोरिवली, एस भांडूप आणि टी मुलुंड या प्रभागांमध्ये नव्या कबूतरखान्यांची शक्यता आहे। एस प्रभागात तर 2 ठिकाणी संस्थांच्या मदतीने कबूतरखाने उघडण्याचं नियोजन आहे। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आधीच एक नवीन कबूतरखाना सुरू झालाय। या योजनेच्या पार्श्वभूमीवर दादर कबूतरखान्याचा वाद तुम्हाला आठवला असेल। ऑगस्ट 2025 मध्ये मुंबई उच्च न्यायालयानं कबूतरखान्यांना आरोग्यदृष्ट्या धोकादायक ठरवलं आणि कबूतरखाना बंद करण्याचे आदेश दिले। कबूतरखान्यांमुळे पक्ष्यांच्या विष्ठेमुळे इमारतींना हानी, नागरिकांना श्वसनाचे आजार आणि त्रास होत असल्याचं सिद्ध झालंय। जैन समाजाने याला धार्मिक परंपरेचा भाग म्हणून विरोध केला। मुनी निलेशचंद्र विजय यांनी उपोषणाची धमकी दिली आणि हजारो लोकांनी निदर्शने केली। त्यानंतर मुंबई महानगरपालिकेनं कबूतरखान्यावर प्लास्टिक शीट टाकून तो बंद केला। कबूतरखान्यांच्या पार्श्वभूमीवर तज्ञांची समिती नेमण्यात आली। समितीच्या अहवालाची मुंबई महानगरपालिकेला प्रतीक्षा आहे। दुसरीकडे पाळीव आणि मोकाट प्राण्यांसाठी राज्य सरकारने सर्व महापालिकांना सुसज्ज पशुवैद्यकीय रुग्णालय उभारण्याचे निर्देश दिले। मुंबईत प्राण्यांच्या उपचारांसाठी पुरेशा सुविधा नसल्यानं हे पाऊल उचललं गेलं। रुग्णालय बांधणं आणि चालवणं याची जबाबदारी महानगरपालिकेवर सोपवण्यात आली। मुंबईत कबूतरखान्यांचा भार उपनगरांवर पडतोय, पण यातून शहराच्या आरोग्य आणि पर्यावरणाचं संतुलन कसं साधलं जाणार हा प्रश्न आहे। यावर मुंबई महानगरपालिका लवकरच निर्णय घेणार आहे। तोपर्यंत वाट पाहावी लागेल एवढं मात्र खरं। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।